हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत अंकांची क्रमबद्धता। चला पहिला आपण प्रश्न पाहून घेऊया। पुढील अंकमालिकेत असे 2 किती वेळा आले आहेत की जे 4 नंतर लगेच आहेत परंतु त्यानंतर 3 नाही। पहिल्यांदा तुम्ही हा प्रश्न समजावून घ्या। असे किती 2 आहेत, असे किती 2 वेळा आले आहेत की जे 4 नंतर लगेच आहेत। 4 झाल्यानंतर लगेच 2 आहे पण त्या ह्या 2 नंतर 3 नाही असं म्हणते। हा क्वेश्चन अशा प्रकारचा आहे। तर आपण आधी पाहूया। चला अंकमालिका पाहत जाऊया। 4 नंतर 2 पाहिजे। इथं 4 नंतर 2 आहे आणि त्या आहेत परंतु त्यानंतर 3 नाही। ह्याच्यानंतर 3 आहे का नाही, म्हणजे हा एक 4 आपल्याला सापडला। त्याच्यानंतर काय 5 आहे। हे चला बघत जायचं परत हे बघा 4 आहे। 4 नंतर 2 आहे पण 2 नंतर 3 नाही। असं कोणता 2 आहे असं म्हणते, पण ह्या इथे 3 आहे म्हणून हे होऊ शकत नाही। परत पाहत जायचं, अंकमालिकेत पाहत जायचं। हे बघा ह्या 4 नंतर 2 आहे आणि त्याच्यानंतर 2 नंतर लगेच 3 नको असं म्हणते क्वेश्चन मध्ये। तर इथे नाही, इथे काय आहे 1 आहे 2 नंतर म्हणून हा एक 2 झाला, हे 2 झाले। परत अंकमालिकेत पाहत जायचं कुठं आहे का नाही, म्हणजे आपल्या ह्या पूर्ण अंकमालिकेत असे 2 आहेत की 4 नंतर लगेच आहेत परंतु त्याच्यानंतर लगेच 3 नाही। ते म्हणजे हा एक 2 झाला आणि हा एक 2 झाला। समजा तुम्हाला जर पर्याय क्रमांक 1 1 दिला, पर्याय क्रमांक 2 3 दिला, पर्याय क्रमांक 3 2 दिला आणि पर्याय क्रमांक 4 0 दिला तर आपला आन्सर काय असणार, पर्याय क्रमांक 3 2।